जय भीम नमो बुद्धाय. तर आज आपण एक वीर पुरुषांची अशी एक सत्य कहाणी ऐकणार आहे. तर बघा, भीमा कोरेगावची लढाई, शौर्य, आत्मसन्मान आणि इतिहासाची अमर गाथा. भीमा कोरेगावची लढाई भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रेरणादायी घटना मानली जाते. ही लढाई 1 जानेवारी 1818 रोजी पुण्याजवळील भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगाव या छोट्या गावात झाली. ही लढाई फक्त 2 सैन्यांमधील संघर्ष नव्हती, तर ती सामाजिक अन्याय, आत्मसन्मान आणि शौर्याचे प्रतीक बनली. त्या काळात महाराष्ट्रात पेशवाईची सत्ता होती. पेशवे बाजीराव दुसरे हे मराठा साम्राज्याचे प्रमुख होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हळूहळू भारतात आपले वर्चस्व वाढवत होती. मराठा साम्राज्य आणि ब्रिटिश यांच्यात अनेक संघर्ष झाले होते. 1817-18च्या तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धाच्या काळात ही लढाई घडली. ब्रिटिश सैन्याचा एक छोटा तुकडा पुण्याकडे जात असताना भीमा नदीच्या काठी कोरेगाव येथे थांबला. या तुकड्याचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस स्टांटन करत होते. या सैन्यात सुमारे 500 ते 800 सैनिक होते. त्यात मोठ्या प्रमाणात महार समाजातील सैनिकांचा समावेश होता. हे सैनिक शिस्तबद्ध, धाडसी आणि युद्धकलेत निपुण होते. दुसरीकडे पेशवे बाजीराव दुसऱ्याचे सैन्य संख्येने खूप मोठे होते. त्यांच्या सैन्यात सुमारे 20,000 ते 30,000 सैनिक होते, ज्यात घोडदळ, पायदळ आणि तोफखाना यांचा समावेश होता. पेशव्यांना असे वाटत होते की ब्रिटिशांचा हा छोटा तुकडा सहज पराभूत करता येईल. 1 जानेवारी 1818 रोजी सकाळी पेशव्यांच्या सैन्याने कोरेगाववर हल्ला चढवला. ब्रिटिश सैन्याने गावातील घरांमध्ये, भिंतीनाड आणि मोक्याच्या ठिकाणी संरक्षणात्मक मांडणी केली. भीमा नदीमुळे माघार घेणे कठीण होते, त्यामुळे सैनिकांना शेवटपर्यंत लढणे भाग होते. लढाई अत्यंत भीषण होती. पेशव्यांच्या सैन्याने वारंवार हल्ले केले, पण ब्रिटिश तुकडीने अत्यंत शिस्तबद्ध आणि धैर्याने त्यांना तोंड दिले. महार सैनिकांनी विशेष पराक्रम गाजवला. त्यांनी जखमी अवस्थेतही शस्त्र खाली ठेवले नाही. अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण शत्रूसमोर हार मानली नाही. दिवसभर चाललेल्या लढाईनंतर पेशव्यांच्या सैन्याला अपेक्षित यश मिळाले नाही. ब्रिटिश सैन्य अजूनही ठामपणे उभे होते. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्यामुळे आणि ब्रिटिश सैन्याची प्रतिकारशक्ती पाहून पेशव्यांच्या सैन्याने अखेर माघार घेतली. संख्येने कमी असूनही ब्रिटिश तुकडी टिकून राहिली, हेच या लढाईचे वैशिष्ट्य ठरले. या लढाईनंतर काही दिवसांतच पेशवे बाजीराव दुसऱ्यांचा पराभव झाला आणि पेशवाईचा अंत झाला. मराठा साम्राज्याचा हा शेवटचा टप्पा ठरला. ब्रिटिशांनी कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारला, ज्यावर लढाईत शहीद झालेल्या सैनिकांची नावे कोरली गेली. त्यात अनेक महार सैनिकांची नावे आजही पाहायला मिळतात. भीमा कोरेगावचे लढाई विशेषतः दलित समाजासाठी आत्मसन्मानाचे प्रतीक मानली जाते. ज्या समाजाला दीर्घकाळ अन्याय, अस्पृश्यता आणि अपमान सहन करावा लागला, त्या समाजातील सैनिकांनी या लढाईत असामान्य शौर्य दाखवले. त्यामुळे ही लढाई सामाजिक इतिहासातही अत्यंत महत्त्वाची ठरली. बाबासाहेब आंबेडकरांनी या लढाईचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विजयस्तंभाला भेट देऊन या शौर्यगाथेला नवे सामाजिक अर्थ दिले. तेव्हापासून दरवर्षी 1 जानेवारी रोजी हजारो लोक भीमा कोरेगाव येथे एकत्र येऊन शहीद सैनिकांना अभिवादन करतात. आजही भीमा कोरेगावची लढाई केवळ युद्ध म्हणून नव्हे, तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे, आत्मसन्मान जपण्याचे आणि धैर्याने संघर्ष करण्याचे प्रतीक मानली जाते. ही कथा आपल्याला सांगते की संख्येने कमी असलो तरी धैर्य, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर इतिहास घडवता येतो. भीमा कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातील एक अमर शौर्यगाथा आहे, जी पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील. अशीच कहाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवर रोज सायंकाळी 5:30 वाजता व्हिडिओ येतात. त्यामध्ये बाबा